नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज 6 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये खूप धमाकेदार एकावर एक ट्विस्ट आले आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आता कान्हाने त्याचा प्लॅन सुरू केलाय आणि जसं काल माने म्हटलं होतं तसं ब्रेकिंग न्यूज आली आहे. एकामागोमाग एक 70 एम्प्लॉईज यांनी रिझाईन केलंय. कबीरने या सरकारचे एम्प्लॉईज विकत घेतले. त्याचबरोबर गौतमने सखीला हिंट दिली आहे की सखीची खरी आई कुठे आहे आणि सगळे आता कान्हाला डिवोर्स देणार आहे का त्याबद्दल सुद्धा आता क्लिअर होत जात आहे. तर बघूया मित्रांनो, आजचा भाग अजिबात मिस करू नका. खूप मस्त आणि खूप काही दाखवलंय त्यांनी आजच्या भागात. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत आज. त्याच निमित्तानं तुमच्यासाठी मी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे, जो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्याआधी आपण आजचा भाग बघूया. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. मनस्विनीने जी शिक्षा केली असते परशूला, त्यामुळे तो खाली बसून जेवत असतो. त्याचा ब्रेकफास्ट करत असतो खाली बसून. तर काय होतं, आता सखी जबरदस्तीने त्याला उठवते आणि सगळ्यांबरोबर डायनिंग वर बसवते. मनस्विनी आज तेजस्विनीला भेटायला सुद्धा जाणार आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता सखीने डायनिंग टेबलवर तर बसवलं असतं या परशूला सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करण्यासाठी, पण मनस्विनी मात्र खूप रागातच सखीकडे बघत असते आणि परशूकडे सुद्धा. परशू आता घाबरतच चेअरवर बसतो आणि त्यानंतर आता सखी या मनस्विनीला म्हणजेच या सरकारला म्हणते, हे राघव कामतांचं घर आहे, इथे अशा प्रकारची ट्रीटमेंट कोणालाच दिली जाणार नाही. सखीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. पण आता काय होतं मित्रांनो, कान्हा मनात म्हणतो, अरे कान्हा, वेळीच हे सगळं थांबव, नाहीतर तुला जो मोठा बॉम्ब टाकायचा आहे तो राहील बाजूला आणि हे चिरकुट फटाके सोडत राहतील, असं कान्हा मनात म्हणतो. लवकरच कान्हा सरकारला पहिला झटका देणार आहे. तर इथे काय होतं, आता कान्हा मुद्दामच टॉपिक चेंज करतो आणि म्हणतो, इथला ब्रेकफास्ट तर सगळा वेगळाच आहे ना, म्हणजे इंग्लिश पद्धतीचा म्हणतात की काय ते. आणि बघा काय होतं, आता सखी सुद्धा कान्हाच्या बाजूला येऊन बसते ब्रेकफास्ट करण्यासाठी. कान्हा म्हणतो, हा हे मला माहिती आहे, हे काय ते पास्ता आहे आणि त्यानंतर हे ते प्रशांत काका आहे. तर आता सखी म्हणते क्रुसॉ म्हणतात त्याला. तर असं कान्हा मुद्दामच हे सगळं करत असतो. तर सरकार त्यांच्या घरची जी मेड असते हर्षदा, तिला स्मूदी मागते. पण काय होतं, तेव्हा लगेच आता सखी म्हणते, काय ग हर्षदा, हा एवढाच ब्रेकफास्ट आहे का? नाही म्हणजे पोहे, उपमा. कान्हा सुद्धा आता म्हणतो सखी बरोबर, हो ना, ते थालीपीठ, धपाटे वगैरे असं काही नाही आहे का? तर बिचारी हर्षदा म्हणते नाही. आणि बघा मित्रांनो, परशू अजूनही जागेवर आला नाहीये. हा आता या दोघांनाही टोमणा मारतो सखी कान्हाला आणि म्हणतो, काय ना, तुमच्यासारख्या चाळीतला लो क्लास नाश्ता नाही बनत इथे. पण तरी सुद्धा आता सखी प्रेमानेच बोलते आणि म्हणते या परशूला, काका, अन्न हे अन्नच असतं आणि अन्नाचा अपमान करू नये, मग ते श्रीमंताच्या सोन्याच्या ताटातलं असो किंवा मग गरिबाच्या पत्रावाडीतला. आणि त्यानंतर सरकारकडे बघत आता सखी तिला सुद्धा टोमणा मारते आणि म्हणते, इथे जर का हा नाश्ता कोणाला लो क्लास वाटत असेल तर मग मला तोच खायचा आहे. त्यानंतर आता कान्हा सखीला म्हणतो, बरं मला सांगा, तुम्हाला असं छान डाळिंब घातलेले पोहे आणि फक्कड चहा खायला आवडेल का? तर सखी आता खूप खुश होते हे ऐकून आणि म्हणते कान्हाला, हो तेच खायचंय मला. मला तर वाटलं होतं की कान्हा सखीसाठी बनवणार आहे, पण असं होत नाही. सखी आता हर्षदाला म्हणते, हर्षदा, माझ्यासाठी बनव ना 1 प्लेट पोहे. तर कान्हा म्हणतो, 1 प्लेट कशाला, 2 प्लेट बनव, मी थोडीच खाणार आहे हा सगळा नाश्ता. तर या सरकारची नजर कान्हा आणि सखीकडेच असते. ती रागातच या दोघांकडे बघत असते. तर कान्हा आता हसत असतो, त्यामुळे तो एकदम मध्येच थांबतो आणि हर्षदाला म्हणतो, ताई मिळेल का 2 प्लेट नाश्ता आणि चहा? तर हर्षदा म्हणते हो आणि ती नाश्ता बनवायला जाते. त्यानंतर आता सखी विचारते, इकडे तिकडे बघते ती, गौतम काका आणि कुल्फी दिसत नाहीये, पण सगळे मात्र गप्प असतात. थोड्याच वेळात आता हर्षदा नाश्ता घेऊन येते कान्हा आणि सखीसाठी आणि हर्षदा म्हणते, हे घ्या पोहे, चहा पण होतोय. त्यावर आता सखी म्हणते, हो ग, सावकाश होऊ दे, मस्त उकडे फुटू दे चहाला, म्हणजे छान चव येईल. तर आता मनस्विनी रागातच तिच्यासाठी कॉफी सांगते आणि सखी इथे सुद्धा चान्स सोडत नाही आणि म्हणते हर्षदाला, आधी सरकाराची कडू कॉफी येऊ दे, गोड चहाला उशीर झाला तरी चालेल. त्यानंतर बघा मित्रांनो, आता कान्हा काय करणार आहे. कान्हा आता पोहे खातो आणि म्हणतो, मस्त झाले हा पोहे. आणि पुढे तो काही बोलणार असतो तर सरकार कान्हाकडे एकटक रागाने बघत असते. त्यामुळे आता कान्हा म्हणतो, बरं मी एक काम करतो, बाहेर टीव्ही बघत माझा नाश्ता करतो मी. तर मित्रांनो, हा कान्हाचा एक प्लॅन असतो. तर कान्हा त्याची प्लेट घेऊन नाश्त्याची हॉलमध्ये येतो टीव्ही समोर आणि तो टीव्ही ऑन करतो. सरकारला कान्हाने टाकलेला मोठा बॉम्ब आणि त्याचा धमाका सरकारला ऐकू यावा म्हणून कान्हा हे सगळं करत असतो. कान्हाने आता टीव्ही ऑन केलाय आणि त्यामधली न्यूज रिपोर्टर अशी न्यूज देत असते की आतापर्यंतची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज, सुप्रसिद्ध कंपनी कामत एम्पायर यांच्या कंपनीमधील तब्बल 17 एम्प्लॉईजनी राजीनामा दिलाय आणि हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कान्हाने आता व्हॉल्यूम सुद्धा वाढवला असतो, त्यामुळे सगळ्यांना टीव्हीचा आवाज ऐकू जातो.
कान्हा एकदम असा राजासारखा बसला असतो न्यूज बघत. त्यानंतर जेव्हा सगळेजण लवकर येतात हॉलमध्ये ऐकण्यासाठी आणि न्यूज बघण्यासाठी, तेव्हा कान्हा एकदम असा नॉर्मल बसतो. सगळेजण आता न्यूज बघत असतात. तर पुढे आता ही न्यूज रिपोर्टर सांगते, इतक्या मोठ्या वर्षात राजीनामा देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे आणि योगायोग म्हणजे या सर्वच्या सर्व 70 कर्मचाऱ्यांनी कामत इंडस्ट्रीचे प्रतिस्पर्धी केसी कंपनीज यामध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली आहे. एका कंपनीतून एकाच वेळी राजीनामा आणि एकाच वेळी दुसऱ्या कंपनीत सगळ्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजने जॉईन होणं हा केवळ योगायोग तर नक्कीच नाही. कॉर्पोरेट सेक्टर हादरून ठेवणारी ही बातमी खास आपल्यासाठी, असं सगळं ही न्यूज रिपोर्टर तिची न्यूज देत असते. आणि ही न्यूज ऐकून सरकारला खूप राग येतो, त्यामुळे ती टीव्हीच फोडून टाकते. इथे आता कान्हाचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झालाय. आता ही सरकार खवळली असते आणि ही आता बोलते सगळ्यांना कसं झालं हे सगळं. आणि ती परशूला जाब विचारते आणि म्हणते, काय रे तुझं लक्ष कुठे असतं? परशू म्हणतो, सरकार मला तर याची काहीच कल्पना नव्हती. सरकार त्याच्यावर ओरडते परशूवर आणि म्हणते, मग तुला कशाची कल्पना असते रे युजलेस? आणि बघा मित्रांनो, ही जी असते मनस्विनी म्हणजे सरकार, ही सखीवर ब्लेम टाकते आणि ती सखीला म्हणू लागते, हे सगळं तुझ्याचमुळे झालंय. तर आता सखी सुद्धा बोलते, मी काय केलंय? तर ही सरकार आपल्या सखीच्या अंगावर धावत जाते आणि तिला म्हणते, तू काय केलंयस? तुझ्या शहाणपणामुळे झालंय हे सगळं. तू गपचूप सह्या केल्या असतेस तर आज कामगारांचे पगार झाले असते. कळतंय का तुला सखी? 70 एम्प्लॉईज जॉब सोडून गेलेत. तर बघा आता कान्हा या मनस्विनीला म्हणतो, सरकार ऐका माझं, मला असं वाटतंय आपण तेच बघतोय जे आपल्याला दाखवलं जात आहे. पुढे आता कान्हा म्हणतो, हा म्हणजे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जे काही सुचतंय ते मी बोलतोय. आणि मला असं त्यावरून वाटतंय की ते जे केसी कंपनी आहे ना, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन कंपनी, ते हे सगळं मुद्दाम करताय. तर ही सरकार आता कान्हाकडे बघते. पुढे कान्हा म्हणतो, हा म्हणजे बघा ना 70 कर्मचारी एकाच वेळी. पुढे आता कान्हा म्हणतो, कोण आहेत कोण हे केसी कंपनीवाले? आणि या मनस्विनीला डाऊट येऊ नये म्हणून आता कान्हा म्हणतो, काहीतरी मोठा गेम दिसतोय हा सरकार. तर तितक्यात बघा हा परशू सुद्धा आता मध्ये बोलतो आणि म्हणतो, सरकार ह्याच केसी कंपनीने ना गेल्या आठवड्यात आपले 10% शेअर्स विकत घेतले होते आणि आता हे 70 एम्प्लॉईज. मनस्विनीला याची कल्पना नसते, त्यामुळे मनस्विनी आता रागात अशा परशूला म्हणते, काय झोपा काढत होतास का तू? याआधी का नाही सांगितलं मला? आणि त्यानंतर परशू काही बोलणार तर मनस्विनी त्याला बोट दाखवून गप्प बसवते. पण इकडे आता कान्हा या सरकारला आणखीच भडकवतो, तिला पॅनिक करतो. आपल्या कान्हाचा प्लॅन याहूनही काहीतरी मोठा दिसतोय. तर आता कान्हा म्हणतो, बापरे सरकार, म्हणजे या केसी कंपनीचा खूप आधीपासून प्लॅन होता आणि आपण राहिलो गाफील. तर सरकार रागातच आता कान्हाकडे बघते. तर कान्हा म्हणतो, आपण म्हणजे हे परशू काका हे गाफील राहिलेत. पण माझं ऐका सरकार, हे असं करून आता चालणार नाही. पुढे आता कान्हा या मनस्विनीला म्हणतो, आपल्याला काहीतरी करावं लागेल सरकार आणि हे तुम्हीच करू शकता. सरकार तुम्ही ना एक काम करा, जशाच तसं उत्तर द्या, एकदम तोडीस तोड. तर आता या सरकारला काहीच समजत नसतं, तिला खूप मोठा झटका लागला असतो. पुढे आता कान्हा म्हणतो, त्यासाठी ना अशी मस्त चांगली माणसं हवी असतात, अशी एक हुशार टीम असायला हवी. आणि परशूला टोमणा मारत आता कान्हा म्हणतो, असं फक्त घरी बसून मला काही कल्पना नाही असं म्हणून चालणार नाही हा सरकार. आता परशू सुद्धा त्याचा राग कंट्रोल करतो. पुढे आता कान्हा म्हणतो, हुशार लोक हवे आहे सरकार आपल्याला. पुढे आता कान्हा म्हणतो, सरकार तुम्हाला मी सांगतो, जर मी का मॅनेजर असतो ना तर अशी जादूची कांडी फिरवली असती मी. तर सगळेजण आता कान्हाकडे बघू लागतात आणि ऐकू लागतात. पुढे आता कान्हा म्हणतो, सगळ्यांचे पगार मी अशी चुटकी सरशी केले असते. परशूला आता सगळं फालतूची बडबड वाटत असते कान्हाची आणि तो तसे एक्सप्रेशन सुद्धा देतो. त्यानंतर आता कान्हा म्हणतो, हा म्हणजे आमच्या चाळीत आहे की नाही असंच चालतं. आम्ही काय करतो, एमर्जन्सीसाठी असे पैसे राखून ठेवतो, अगदी असे तांदळाच्या डब्यात किंवा सतरंजी खाली किंवा कपाटात असे कुठेतरी आम्ही पैसे काढून ठेवतो. आता सखीला सुद्धा या सगळ्यांची कल्पना असते, कारण ती चाळीत राहून आली असते. पुढे आता कान्हा म्हणतो, आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा आम्ही ते पैसे वापरतो, त्यातलंच मी असे पगार केले असते. पुढे कान्हा म्हणतो, आता आपली एवढी मोठी कंपनी म्हटल्यानंतर सरकार कान्हाला म्हणते आपली, तर कान्हा म्हणतो तुमची सरकार, सॉरी तर तुमची एवढी मोठी कंपनी म्हटल्यानंतर एमर्जन्सी फंड असतीलच ना. तर सखीला सुद्धा या गोष्टीची कल्पना नसते आणि सखी म्हणते, एमर्जन्सी फंड असाही काही प्रकार असतो का? तर आता परशू शहाणपणा मारतो परत आणि म्हणतो, असतात ना. तर त्यानंतर ही मनस्विनी म्हणते, मूर्ख माणसं आहेत माझ्या कंपनीमध्ये, सगळे ओव्हर स्मार्ट आहे. तर आता सखी सुद्धा इथे चान्स मारते आणि म्हणते, ओव्हर स्मार्ट स्टाफ आहे की बॉस हे काही वेगळं सांगायला नको. आणि त्यानंतर ही मनस्विनी सखीला म्हणते, ओव्हर स्मार्ट का? आणि तिथून ती रागातच निघून जाते आणि तिथून आता सगळे आपापल्या कामाला लागतात. फक्त तिथे कान्हाच असतो आणि कान्हाला माझा मेसेज येतो, वेल प्लेड कबीर असा.
तर कान्हा आता मनात म्हणतो करेक्ट निशाणा लागलाय. सरकारचा पडलेला चेहरा बघायसाठी तुम्ही इथे हवे असाल मा, तुम्ही इथे पाहिजे होतात. आणि सरकार ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे पुढे बघा या कबीरची जादू. म्हणजे मित्रांनो आणखी धमाके आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे. इथे काय होतं, सखी तिच्या खोलीत असते आणि सगळ्या चाळीतल्या बच्चा पार्टीचा फोन तिला आला असतो. सखी त्यांना म्हणत असते, अरे हो हो मी कुठे जास्त लांब नाही गेले, इथेच आहे मी. आणि हो मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येत राहणार आहे चाळीत. पण तोपर्यंत तुम्ही इंग्लिशचा अभ्यास कंटिन्यू करा. पुढच्या वीक मध्ये तुमचे पेपर आहे ना, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. तर आता सखीचं बोलून झालं असतं, ती फोन ठेवते. तितक्यात तिथे आता मीनाक्षी येते आणि बघा मित्रांनो ही आता सखीला मॅन्युप्युलेट करणार आहे. काय होतं, आता मीनाक्षी आल्या आल्या सखीशी बोलायचा प्रयत्न करते आणि ती सखीला म्हणते तिच्या खांद्यावर हात ठेवत, सखी किती काळजी आहे ग तुला लहान मुलांची. तर आता सखी म्हणते, लहान मुलांच्या जीवावर उठणारी आसपासच अशी माणसं असतील तर त्यांची आपसुकच काळजी केली जाते. तर लगेच या मीनाक्षीला आठवतं की तिने सगळा ब्लेम सरकारच्या सांगण्यावरून विषबाधाचा सगळा जो ब्लेम असतो चाळीतल्या मुलांवरचा तो स्वतःवर घेतला असतो. म्हणून असं सगळं आता सखी तिच्याशी बोलतीये. तर आता मीनाक्षी लगेच म्हणते सखीला, अगं सखी मला त्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. सखी म्हणते, आता काय उपयोग आहे बोलून, जे तुला करायचं होतं ते करून तू झालंयच ना. सखी तिथून आता चालत जाते, निघणार असते तिथून. तर मीनाक्षी थांबवते सखीला आणि म्हणते हात जोडून, सखी मला माफ कर. तर आता सखी सुद्धा म्हणते, काय ग मीनाक्षी काकू, तुला काही ही खूप छोटी गोष्ट वाटते का. अगं तो लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न होता, त्यांनी कुणाचं काय बिघडवलं होतं. तर त्यावर आता मीनाक्षी म्हणते, सखी तुझं बरोबर आहे ग, मी जास्त काही बोलणार नाही, तू हुशार आहेस, समजून घेशील. पुढे आता मीनाक्षी हिंट देते सखीला आणि म्हणते, तुला तर माहितीच आहे या घरात दिसतात तशा गोष्टी नसतातच. आणि परत हात जोडत मीनाक्षी सखीला म्हणते, प्लीज मला माफ कर. सखी सुद्धा आता मोठ्या मनाने माफी देते आणि मीनाक्षीला म्हणते, ठीक आहे काकू. तसंही कोणतीही गोष्ट जास्त ताणून ठेवली की ते तुटत जाते, एवढं कळलंय मला. केलं काकू मी माफ तुला. पण बघत राहा मित्रांनो, मीनाक्षीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे, म्हणून ती तिथे आली असते सखीजवळ. तर मीनाक्षी आता माफ केलंय सखीने म्हणून लगेच सखीला मिठी मारते आणि रडू लागते. सखीला सुद्धा आता वाईट वाटतं. त्यानंतर आता सखीला ही मीनाक्षी बेडवर बसायला सांगते आणि सखीला म्हणते, किती बदलली आहेस सखी तू. आधी तू जीन्स टॉप घालायचीस आणि आता या ड्रेसमध्ये वेगळीच आणि उठून दिसतीयस ग. साडीत राहिल्यावर तर तुझ्या वागण्यात आणि राहण्यात किती बदल झालाय. तर सखी म्हणते, हो ग, तुला सुद्धा इतक्या पटकन माफ केलं हे मला चाळीने शिकवलेल्या प्रेमामुळेच झालंय ना. तर मीनाक्षी सखीचा हात हाती घेते आणि म्हणते, थँक्यू सखी. आणि सखीच्या बांगड्यांकडे बघत आता ही मीनाक्षी म्हणते, तसा तर सवाशिनीच्या हातात हिरवा चुडा उठूनच दिसतो. आणि तिचा टोन चेंज करते आता एकदम मीनाक्षी आणि म्हणते, पण तुला आता फार दिवस ह्या बांगड्या नाही ठेवाव्या लागणार. तर आता सखी विचारते, का. मीनाक्षी म्हणते, का म्हणजे, अगं विसरलीस का, ह्या नकोशा लग्नातून बाहेर पडण्यासाठीच तर तू सरकारने दिलेलं चॅलेंज एक्सेप्ट केलंस ना. तर आता सखीला एकदम रिअलाइज होतं. तर बघा मित्रांनो, मीनाक्षी यासाठीच ती सखीच्या खोलीत आली असते. पुढे ही मीनाक्षी म्हणते, आणि जिंकल्यावर कान्हाला डिवोर्स देशील, घटस्फोट देशील असं म्हणाली होतीस ना तू. अगं सखी, मला तर आनंद वाटतोय की सगळं आता तुझ्या मनासारखं होतंय. मुद्दामच मीनाक्षी सखीच्या मनात हे सगळं भरत असते. तर आता सखी म्हणते, काकू. आणि सखी आता अशी उठून बाजूला येते आणि सखी मनात म्हणते, मला खरंच हा घटस्फोट हवाय का. त्यानंतर मीनाक्षी सुद्धा तिच्या जवळ येते आणि सखीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तिच्या हाती घेते आणि म्हणते, हे मंगळसूत्र. तर सखी पटकन ते मंगळसूत्र तिच्या हातात घेते परत आणि ती मीनाक्षीला म्हणते, काकू तू ती तुझ्या स्टाईलची उसळ करशील का आज माझ्यासाठी, ती मला खूप आवडते. तर आता मुद्दामच सखीने टॉपिक चेंज केलं असतं. मीनाक्षीच्या हे लक्षात सुद्धा येतं. मीनाक्षी म्हणते, हो करते ना, पण सखी आता तिथेच थांबवते मीनाक्षीला आणि म्हणते, पण बिन काही नाही, जा पटकन जा, मला भूक लागली आहे. तर आता मीनाक्षी सुद्धा हो आलेच म्हणत तिथून निघून जाते. सखीला आता खूप अस्वस्थ होतं आणि सखी तिच्या मंगळसूत्राकडे बघते आणि ती म्हणते, काय होतंय मला, मी डिवोर्स या शब्दापासून अशी लांब का जातीये. मला चाड, मंगळसूत्र, लग्न सगळं हवंय, सगळं आवडायला लागलंय. आणि कान्हा. त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला कान्हा दाखवला जातो. कान्हा त्याच्या गेस्ट रूम मध्ये असतो आणि तो सगळे त्याचे जे कपडे असतात तो कपाटात ठेवत असतो. तितक्यात शालचा तुकडा तिथून खाली पडतो. कान्हा तो तुकडा त्याच्या हाती घेतो आणि त्याला आठवतं की त्याने एका बाईला म्हणजे खऱ्या तेजस्विनीला वाचवलं असतं. हे त्याला माहिती नसतं कारण तिचा चेहरा पूर्ण झाकला असतो आणि त्याच भानगडीत तो तुकडा त्याच्या हाती लागला असतो जो खऱ्या तेजस्विनीच्या शॉलचा असतो. सगळं आता कान्हाला फ्लॅशबॅक होतं आणि कान्हा म्हणतो, हा तुकडा हा तर मी टाकून दिला होता आणि या कपड्यांमध्ये मग तो कसा आला आणि कोण होती ती बाई जिच्या ब्लँकेटचा तुकडा मला सापडलाय. तितक्यात इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला खरी तेजस्विनी सखीची आई दाखवल्या जाते. तोच सेम तुकडा तिच्या हाती सुद्धा असतो.
तितक्यात काय होतं, तिथे आता मनस्विनी येते आणि काहीतरी प्लास्टिकची फ्रेम फेकते अशी तेजस्विनी समोर. आता तेजस्विनी सुद्धा उठून उभी राहते आणि मनस्विनी म्हणजे ही सरकार तेजस्विनीला म्हणते, तुझ्या मुलीला खूप माज आलाय, अगदी तुझ्यावर गेलीये, ती खूप हट्टी झाली आहे. अगं आता कुठे तिला पंख फुटले आणि चालली आहे सरकारच्या आकाशाला गवसणी घालायला. अगं तेजस्विनी, तिला माहिती नाहीये, तिची सही मिळावी म्हणून तुझी मुलगी आज जिवंत आहे, नाहीतर. तर तेजस्विनी आता घाबरतच म्हणते, नाहीतर तू तिलाही मारून टाकलं असतंस, जसं राघवांना मारलं, देवदत्त भाऊजींना मारलंस, तसं तू तिलाही मारून टाकलं असतंस, हो ना. तर त्यावर आता ही मनस्विनी रागातच म्हणते, हो मारून टाकेल मी, जे जे माझ्या वाटेत आडवे येतील त्या सगळ्यांना मी मारून टाकेन. पण काय ना, सध्या जर का मी तुझ्या मुलीला मारलं तर माझ्या वाटेत अडथळे निर्माण होतील, म्हणूनच तिला मी जिवंत ठेवलंय. तर आता तेजस्विनीला मात्र समाधान मिळतं आणि ती म्हणते, खूप दिवसाने सरकारच्या चेहऱ्यावरच्या रेषा हललेल्या दिसल्या आहेत. अगं मनस्विनी, तुझी भीती बघून मला बरं वाटतंय, माझी सखी, माझी मुलगी तुझ्यावर भारी पडतीये. तर आता या सरकारला आणखीच राग येतो. पुढे तेजस्विनी म्हणते, कुल्फीच्या जीवाची धमकी देऊन तू गौतम भाऊजींचं तर तोंड बंद केलंस, पण सखी आता आई आई करून तुझ्या मागे मागे फिरणारी सखी नाही राहिली, तर तिला तुझे खोटे हेतू लक्षात येत आहेत मनस्विनी, आणि तुझ्या या खोट्या मुखवट्या मागचा खरा चेहरा सुद्धा तिला कळलाय आता. तर ही सरकार रागातच तेजस्विनीकडे बघते. तितक्यात इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो, गौतमने एक हिंट पाठवली आहे सखीसाठी. तर हर्षदा सखीसाठी चहा घेऊन येते आणि सखीला म्हणते, सखी मॅडम, तुमचा सकाळचा फक्कड चहा राहिला होता म्हणून गौतम सरांनी आताच चहा पाठवलाय. तर सखी म्हणते, हाऊ स्वीट. तिथे आता गौतम येतो आणि सखीच्या खोलीच्या बाहेरून सगळं बघू लागतो. सखी आता स्वतःसाठी चहा बनवायला जाते, तर त्या कपमधून चहा सांडतो, सगळा चहा बाहेर पडतो आणि गौतम बाहेर असलेला जे सखीच्या रूमच्या बाहेर तो उभा असतो आणि तो मनात म्हणतो, सखी काहीही करून त्या ट्रे खाली काय आहे ते बघ. तर सखी सुद्धा आता तो ट्रे अशी आपल्या हाती घेते आणि चहा असा साईडला करते, कारण चहा सगळा ट्रे मध्ये पडला असतो, त्यामध्ये सांडला असतो आणि सखीचं लक्ष फायनली त्या ट्रेच्या मागे जातं. त्या ट्रेच्या मागे गौतमने मनस्विनी विलाचा फोटो पूर्ण असा चिपकवला असतो. सखी त्याकडे बघतच राहते, त्या फोटोकडे. तिथेच आता सखीची खरी आई डांबून ठेवली असते या सरकारने. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि तेजस्विनी म्हणते या सरकारला की लवकरच सखीला तिची खरी आई कोण आहे हे कळेल. तर ही सरकार हसते आणि म्हणते, तुझं स्वप्न स्वप्नच राहील ताई, कल्पनांच्या विटांनी घर नाही बांधता येत. कसं कळणार सखीला तिची खरी आई कोण आहे ते, आणि सांगणार तरी कोण. त्यानंतर ही सरकार म्हणजे मनस्विनी तिच्या बहिणीचे केस ओढते, तेजस्विनीचे, आणि तिला म्हणते, सखी कधीच तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्यानंतर तिच्या बहिणीलाच ही सरकार ढकलते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतम चक्क त्या मनस्विनी विलावर जातो आणि तिचे सगळे व्हिडिओ सखीला पाठवतो आणि सखी कानाला घेऊन त्या लोकेशनवर जाते सरकार समोरच. तिथे आता सरकारचे गुंड सुद्धा असतात जे तेजस्विनीला तिथून हलवत असतात आणि सखी आणि कान्हा आतमधलं दृश्य बघून हादरून जातात. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे, सखीला खरं कळेल का. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, 1 वर्ष पूर्ण झालाय, त्यासाठी सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि